चॅनल आपली टीचर. त्याच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 15th चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे एरिया. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण एरिया ऑफ पॅरलेलोग्राम आणि एरिया ऑफ रोम्बस पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 15.1 आणि 15.2 सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचा बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, क्लास 8 मॅथ्समधला आपला 15th चॅप्टर आहे एरिया. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या जॉमेट्रिकल फिगर्स आहेत, फॉर एक्झाम्पल पॅरलेलोग्राम, रोम्बस, डायमंड, अशा वेगवेगळ्या शेप्सच्या आपण एरिया पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण या आधीच्या स्टँडर्डमध्ये ज्या काही एरियाज शिकलो आहोत, ज्या काही शेपचे एरियाज शिकलो आहोत, अशा शेपचे एरियाज आपण रिकॉल करूया. सो एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ, एरिया ऑफ राइट एंगल ट्रायंगल इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड मेकिंग राइट एंगल. सो एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा एरिया असतो 1/2 इंटू ज्या दोन साईड्सपासून राईट अँगल फॉर्म होतो, अशा दोन साईड्सचा जर आपण प्रोडक्ट घेतला आणि त्या प्रोडक्टला जर आपण 1/2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला राईट अँगल ट्रायंगलचा एरिया मिळून जाईल. त्याचबरोबर एरिया ऑफ रेक्टँगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो हे चार एरियाज आपण, चार शेपचे एरिया आपण या आधीच्या स्टँडर्डमध्येच पाहिलेले आहेत. सो स्टुडंट, एरिया या चॅप्टरमध्ये आपला फर्स्ट पॉईंट आहे एरिया ऑफ ए पॅरलेलोग्राम. सो पॅरलेलोग्रामचा एरिया काय आहे ते आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. सो इथे मी एक पॅरलेलोग्राम ड्रॉ केलेला आहे ABCD, आणि ए या पॉईंटपासून मी साईड BC वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, परपेंडिक्युलर AE. सो परपेंडिक्युलर AEमुळे इथे एक ट्रायंगल फॉर्म होतोय, ट्रायंगल ABE. सो मी काय केलं, ट्रायंगल ABE कट केला आणि मी तो या साईडला अटॅच केला. सो ट्रायंगल ABE रेक्टँगलच्या ह्या पॅरलेलोग्रामच्या ह्या साईडला अटॅच केल्यानंतर इथे एक रेक्टँगल फॉर्म झालेला आहे, रेक्टँगल ADE आणि E. सो रेक्टँगलचा एरिया आपल्याला माहितीच आहे, एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. सो इथे लेंथ आहे E और E. सो E म्हणजेच आपलं BC, म्हणजेच BC हा आपल्या या रेक्टँगलचा झाला बेस. पॅरलेलोग्रामचा बेस म्हणजेच BC, म्हणजे ही झाली आपली लेंथ BC इंटू ब्रेथ म्हणजे AE. सो AE ही ते आपली आहे हाईट. सो ब्रेथ, रेक्टँगलची ब्रेथ आहे AE, पण AE ही ॲक्च्युअली पॅरलेलोग्रामची हाईट आहे AE. देअरफॉर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल टू बेस इंटू हाईट. सो हा आहे आपला एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचा फॉर्म्युला, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल टू बेस इंटू हाईट. सो हा फॉर्म्युला यूज करून आपण आता प्रॅक्टिस सेट 15.1 सॉल्व्ह करणार आहोत. सो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 15.1 आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यातील पहिला क्वेश्चन आपला आहे, इफ बेस ऑफ पॅरलेलोग्राम इज 16 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. सो इथे आपल्याला पॅरलेलोग्रामचा बेस दिलेला आहे आणि आपल्याला हाईट दिलेली आहे. त्यावरून आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. गिवन बेस इक्वल टू 16 सेंटीमीटर, हाईट इक्वल टू 11 सेंटीमीटर,
देअरफॉर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल टू बेस इंटू हाईट. बेस आहे 16 आणि हाईट आहे 11. सो 16 इंटू 11 इज इक्वल टू 176 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल टू 176 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॅक्टिस सेटमधला आपला सेकंड क्वेश्चन आहे, इफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम is 29.6 square centimeter and its base is 8 centimeter, find its height. सो इथे आपल्याला पॅरलेलोग्रामचा एरिया दिलेला आहे जो आहे 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याचा बेस आहे 8 सेंटीमीटर. सो यावरून आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. गिव्हन एरिया इक्वल टू 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर, बेस इक्वल टू 8 सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल टू बेस इंटू हाईट. एरिया आहे 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर, बेस आहे 8 सेंटीमीटर. हाईटच्या इथे आपण एक्स हे व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच हाईटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 29.6 डिवायडेड बाय 8 इकडे इंटूमध्ये आहेत, ते लेफ्ट साईडला केल्यावर डिव्हिजनमध्ये येणार. त्यानंतर एक्स इक्वल टू 29.6 बाय 8 विच इज इक्वल टू 3.7 सेंटीमीटर. देअरफॉर हाईट ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 3.7 सेंटीमीटर. सो स्टुडंट, एरिया या चॅप्टरमधला आपला नेक्स्ट पॉईंट आहे एरिया ऑफ ए रोम्बस. सो आता आपला रोम्बसच्या एरियाचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे किंवा तो काय आहे हे आपण आता पाहणार आहोत. सो इथे मी एक रोम्बस ड्रॉ केलेला आहे A, B, C आणि D. सो ABCD या रोम्बसला मी 2 डायगोनल्स दाखवलेले आहेत, डायगोनल AC आणि डायगोनल BD. सो हे दोन्ही डायगोनल्स रोम्बसचे एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्ट्स करतात, म्हणजेच P या पॉईंटच्या इथे राईट अँगल फॉर्म होतो आणि ह्या 2 डायगोनल्समुळे रोम्बसचे 4 इक्वल ट्रायंगल्समध्ये डिव्हिजन होतं. सपोज लेंथ ऑफ AC इक्वल टू D1. सो ACची लेंथ आपण D1 घेतलेली आहे आणि लेंथ ऑफ BD इक्वल टू D2. डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट्स ईच अदर. सो रोम्बसचे डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्ट्स करतात. देअरफॉर वी गेट 4 कॉन्ग्रुएंट राईट अँगल ट्रायंगल. सो इथे आपल्याला 4 इक्वल राईट अँगल ट्रायंगल मिळतात. देअरफॉर साइड्स ऑफ ईच राईट अँगल ट्रायंगल इक्वल टू 1/2 into length of AC. So and 1/2 length of BD. So तुम्ही इथे बघू शकता, आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेऊया आणि ट्रायंगल AB आणि B. सो ABBची एक साईड आहे AP जी आहे D1/2 त्याची लेंथ येणार आणि दुसरी साईड आहे BP. BPची लेंथ येणार 1/2 इंटू D2. सो ह्या 2 झाल्या राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साइड्स. ओके. देअरफॉर एरिया ऑफ रोम्बस इक्वल टू 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABB. सो इथे आपण एकच ट्रायंगल घेतलेला आहे कारण डायगोनल्समुळे रोम्बसचे 4 इक्वल राईट अँगल ट्रायंगलमध्ये डिव्हिजन होतं. त्यामुळे एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल APB. सो एरिया ऑफ ट्रायंगल APB आहे 1/2 इंटू AP इंटू PB. पण APची लेंथ आहे 1/2 इंटू D1 आणि BPची लेंथ आहे 1/2 इंटू D2. त्यामुळे आपलं फायनल आन्सर आलेला आहे 1/2 इंटू D1 इंटू D2. सो D1 आहे रोम्बसचा एक डायगोनल आणि D2 आहे रोम्बसचा सेकंड डायगोनल. देअरफॉर एरिया ऑफ रोम्बस इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ ए डायगोनल्स. सो हा आहे रोम्बसच्या एरियाचा फॉर्म्युला. सो ह्या फॉर्म्युलावरून आता आपण डिसेट 15.2 सॉल्व करणार आहोत. सो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 15.2 आता आपण पाहणार आहोत आणि आपला फर्स्ट क्वेश्चन आहे लेंथ ऑफ ए डायगोनल्स ऑफ ए रोम्बस बाय 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. सो इथे आपल्याला दिलेला आहे D1 इक्वल टू 15 सेंटीमीटर आणि D2 इक्वल टू 24 सेंटीमीटर. सो आपल्याला एरिया ऑफ रोम्बस काढायचा आहे. सो एरिया ऑफ रोम्बस इक्वल टू 1/2 इंटू D1 इंटू D2.
सो 1/2 इंटू 50 इंटू 24. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळेल 180 स्क्वेअर सेंटीमीटर. therefore एरिया ऑफ रोम्बस इक्वल टू 180 स्क्वेअर सेंटीमीटर. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 30 सेंटीमीटर अँड इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरिमीटर. सो इथे त्यांनी आपल्याला रोम्बसचा एक डायगोनल दिलेला आहे जो आहे 30 सेंटीमीटर आणि त्याचा एरिया दिलेला आहे जो आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर. ही फाइंड इट्स पेरिमीटर. सो इथे आपल्याला पेरिमीटर ऑफ रोम्बस फाइंड आउट करायचे आहे. सो इथे आपल्याला दिलेला आहे गिवन D1 इक्वल टू 30 सेंटीमीटर, एरिया इक्वल टू 240 स्क्वेअर सेंटीमीटर आणि P मीन्स पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो आपण D2 आधी फाइंड आउट करूया. ओके, सो एरिया ऑफ रोम्बस इक्वल टू (1/2) इंटू D1 इंटू D2. एरिया आलेला आहे 240 इक्वल टू 1/2 इंटू 30 इंटू D2. सो आधी आपण D2ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया. D2 इक्वल टू 15. सो 15 लेफ्ट साईडला गेल्यावर ते डिव्हिजनमध्ये येतील 240/50. सो D2 इक्वल टू 16 सेंटीमीटर. सो आपला एक डायगोनल आहे 30 सेंटीमीटर. therefore AEची लेंथ झाली 50 सेंटीमीटर आणि ECची लेंथ झाली 50 सेंटीमीटर. BD आपल्याला मिळालं आहे 16 सेंटीमीटर, त्यामुळे BE झाला 8 सेंटीमीटर आणि ED सुद्धा झालेला 8 सेंटीमीटर. सो रोम्बसचे डायगोनल्स हे एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात, त्यामुळे इथे एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. सो राईट अँगल, सो स्टुडंट फॉर राईट अँगल ट्रायंगल हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर S1 स्क्वेअर प्लस S2 स्क्वेअर. सो फॉर राईट अँगल ट्रायंगलसाठी हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा असतो बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर यांच्या सम हायपोटेन्यूसचा स्क्वेअर असतो. सो इथे आपल्याला हायपोटेन्यूस रोम्बसचा फाइंड आउट करायचा आहे. सो हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल टू आपल्याला बेस मिळालेला आहे 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर, कारण राईट अँगल ट्रायंगलची हाईट आहे 15 सेंटीमीटर आणि बेस आहे 8 सेंटीमीटर. 8चा स्क्वेअर 64 आणि 15चा स्क्वेअर 225 विच इज इक्वल टू 289. सो 289 हा आहे आपला 17चा स्क्वेअर. therefore H इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 289. therefore H इक्वल टू 17 सेंटीमीटर. therefore perimeter of area इक्वल टू 4 इंटू 17 सेंटीमीटर विच इज इक्वल टू 68 सेंटीमीटर. therefore perimeter of a rhombus इक्वल टू 68 सेंटीमीटर. सो प्रॅक्टिस सेटमधील 2 क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले आहेत. उरलेले 2 क्वेश्चन्स तुम्ही अशाच वेळेने सॉल्व करू शकता. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.